तर हे असं भेंडे आता आपण ते काढूया. सुरी लागतील वाटतं. सुरी घेऊन येतोय. हाताने येणार नाही, सुरी घेऊन येते. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आता आपण जातलो भेंडे काढू. ते माझ्या बाबांनी घातलेले होते. तर चला तर मग बघूया, मी तुमका आता दाखवते ते. आता मी ना भेंडे काढूक जातोय. तर चला तर मग बघूया. आम्ही ते पाल्याची भाजी घातलेली ना मुळ्याची, आणि तिकडेच आम्ही भेंडे घातलेले. तर आता आपण तिथे जाऊया. पाल्याची भाजी आणि संपलेली आहे. आमच्यासोबत ना काळू पण येतात. तर हे बघा, भेंडे जास्त नसतले, 5-6 वाटतं असतले का किती असत माका माहित नाही. हे असत मके, बोंडा. हे फोटो काढूक मस्त आहे ना. हे असत भेंडे. भेंडे बाबा जास्त नाही, तेच काढतोय. चला तर 5-6 भेंडे असत. हे बघा, हे असत बाबांनी लावलेले होते हे. तर ना आता आपण भेंडे काढून घेऊया, नाहीतर ना नाही काढले ना तर हे जून जातले. आता निघत ना. तर हे असत भेंडे, आता आपण ते काढूया. सुरी लागतील वाटतं. सुरी घेऊन येतोय. हाताने येणार नाही, सुरी घेऊन येते. तर ना मी सुरी घेऊन इलेली असय, कारण ना हे बघा, हे भेंडे असत ना ते हातान काय कट होत नव्हते, म्हणून मी ना सुरी घेऊन इलय. आता सुरीन ती कट करते. तर ही बघा, ही असत भेंडे. हे माझ्या बाबांनी लावलेले होते. भेंड्याचा आय थिंक बी असता, मग हे त्यांच्यानी रुजत घातलेले होते. मग आता इलेले आहेत. म्हणजे आपण स्वतः लावलेले भेंडे खाव किती मज्जा येता ना. हे बघा भेंडे. आता मी त्याची भेंड्याची भाजी करतले, जशी आमच्या कोकणात करतात तशी. म्हणजे प्रत्येकाची करूची पद्धत ही वेगळी असता. तर माझी आजी कशी करायची तशी आता बनवतलंय. तर ही एक भेंडी गावली, एक गावली. त्याच्यानंतर ही दुसरी. तर ही पण मी अशी कापून घेतो. ही दुसरी. त्याच्यानंतर ही तिसरी. 5-6 असतले, जास्त नसतले. आम्ही जास्त लावत नव्हतो. त्याच्यानंतर मी अजून पुढे बघतोय. एवढे आपल्या 3 गावले. त्याच्यानंतर पुढे असत, आपण पुढे जाऊया. इथे अजून भेंडे येऊक नाही असत. तर आता आपण पुढे बघूया. इथे एक छोटीशी हा. त्याच्यानंतर इकडे एक हा. तर आपण इकडची पण अशी काढून घेऊया. तर आता आपण इकडूनची पण काढून घेऊया. हे बघा, एक असत. एक आणि इथे एक. जास्त नाही असत, 4-5 असत. एवढे आपल्या भेंडे गावलेले असत. आता मी ह्याची बनवतलंय भाजी, भेंड्याची भाजी. कमेंट्स मध्ये मला सांगा, तुमका भेंडे आवडतात काय? भेंड्याची भाजी, भेंडे. आणि ह्यो असा मको, म्हणजेच बोंडा. यांका अजून येऊक नाही असत बोंडा. इकडे एक असा बोलले बाबा, पण कुठे दिसणार नाही. इथे एक असा बोललेले भेंडे.
तेवढेसेच आपल्या गावलेले असतात भेंडे. इकडे अजून एक कुठेतरी हा बोलले पण इकडे नाही तर काय माहिती कुठे घातल्याने नाही माका दिसत असत. तर हे बघा आज मी भेंड्याची भाजी बनवतलंय. चला तर मग बघूया आपण. हे मस्तपैकी धुवून घेऊया आणि मग कापूक घेऊया आपण. जर तुम्ही ना बाजारात वाटो बघलाय ना तर 25 असता. तर आज आम्ही आमच्या झाडात इलेले भेंड्याची भाजी करून खातलो. तर चला तर मग बघूया. आता आपण ही धुवून घेऊया. धुतल्याच्या नंतर आपण कापून मग ह्याची भाजी बनवूया. असा आमचो काळू 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 काळू. अरे माशी नाही आहेत. हे बघ दिसले बघ तू दिसला भेंडे असं ते. तू काय भेंड्याची भाजी खाणार नाही. तुका फक्त मासे होय ना. झोप तुझं. अरे पडतलूस. हे बघा तुझं पडतलो नाही कसं बसलो बघा. यो आता असं बसलो हा. जरा अशी पाठी या राहू दे. पडतलो नाही हो. पुढे सरक पडतलस. अरे पडतलस पुढे सरक. अरे पडतलस काळू. समजता पडतलं सांगलं ते नखरे करता. स्वतः पडतलो ह्यो पडतलो म्हणा नाही का पुढे ढकलते तर ह्यो आणखी नखरे करता. म्हणजे कसं हात बघा समजता. पडाक जाताला म्हणून मार पुढे ढकलतय आणि आणखी नखरे करतायस. नखरे बाजा बोकू होय तर घेऊन जावाय का नखरे वाच. चला तर आता आपण ना हे भेंडे ना धुवून एका जाऊया कापून जाऊया ना. आता आपण ना भेंडे ना कापून घेऊया. तर हे बघा हे असं भेंडे हे मी मस्तपैकी धुवून घेतलेले असय. तर आता आपण एक एक करून ना कापून घेऊया. हेंका ना काय मस्त तो चिकट असता म्हणजे ह्याच्यासारखे असते. काय म्हणतात त्याच्यासारखे असते ते आहे चिकट चिकट. गमाचं जसं असतं ना तसे असतं. प्रत्येक भेंड्याकच असतं. आणि हे ना भेंडे आपले ना कोवळे आहेत. तर आपण असे एक एक करून ना सगळे कापून घेऊया. तसे तुमका मोठे फोडी हवे तुकडे हवे तर तुकडे मोठे ठेवायचे. मी आता छोटेच ठेवतोय. आणि मस्तपैकी सोडा घालून बनवतोय. चिकचिकीत आहे चिकचिकीत. खायचे खायचे भेंडो एक दोन भेंडे घेऊन बाकीचे सगळे कोवळेच असत. त्यानंतर आपण ना कांदो पण कापून घ्यायचो. कांदो आणि आपल्या खोबरा लागताला आणि टोमॅटो आणि सोला. तर ना आता ही आपण ना साईडीत ठेवूया आणि खोबरा आणि कांदो कापून घेऊया. तर भाजीक लागतो कांदो खोबरा आणि टोमॅटो. याआधी आपण ना खोबरा या करून घेऊया. वरण आपल्या खोबरा लागताला तर खोबरा आपण कोथिंबीर हवी तुम्ही घालू शकता. तेल नाही सॉरी आधी आपण ना भेंडो घालूचो तो भाजून घेऊचो भेंडो. जो मी भेंडे या केलंय ना हे आपण भाजून घ्यायचे. तुम्ही भाजता ना ह्याच्यात आगळ घालू शकताय किंवा सॉल घालू शकताय. लिंबू पण घालतोय. हा नाहीतर लिंबू घालू शकताय. तर मी आता ह्याच्यामध्ये ना आमचं ना आगळ संपलो माशाची कढी करून त्याच्या माशाची कढी करून आणि मासे फ्राय करून. तर त्याच्यामुळे मी ह्याच्यात घालतलंय सोला. कारण ना भेंड्याच्या भाजीत कसा आता जर असं चिपचिपीत असतं ना
मग हा बुळबुळीतपणा चिपचिपीत असतं ना, तो जाण्यासाठी आपल्या त्याच्यात सोला नाही तर आगळ घालू तो सोला आणि आगळ घातल्याच्या नंतर चिपचिपीपणा आणि बुळबुळीत असताना आता कमी होता आणि आपण भेंडोना भाजून घ्यायचो. मीठ असो म्हणजे भेंडो भाजलो ना की आपल्यात ना वास येतो लो. मग आपण त्याचं ना करून घ्यायचं. भेंड्याची भाजी करूक एकदम सोपी आहे. ही जशी आम्ही करतो कोकणात तशी मी बनवतोय. तर ना आता आपलं भेंडो ना मस्तपैकी भाजलेलो वास येता ना आई भेंडो भाजलेलाचो. तर ना आपलं भेंडो भाजलेलो म्हणजे त्याच्या आतमध्ये तो बुळबुळीतपणा होता तो गेलेलो कारण मी सोला घातलाय त्याच्यामुळे. तर आता आपण भेंडो आणा तो एका ताटात काढून घेऊया आणि तेल घालून कांदे वगैरे करूया. तर बघा आपलं भेंडो झालेलो आहे. तर आता आपण काढून घेऊया आणि नंतर तर ह्याच्या आतमध्ये आपण तेल घालून घेऊया. जरासं घालतोय कारण कमी असा भाजी त्याच्यामुळे मी जरासं घालतोय. आपण कांदो घालून घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे भाजी करायची. तुम्ही कशी करताय भाजी ही मला कमेंट्समध्ये सांगा. हे आपलं ना कांदे भाजून घ्यायचं. तर ना आता आपलं कांदे भाजलेलो आहोत. तर आपण त्याच्यात ना टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा भाजून घेऊया. मीठ घालून घ्यायचं. टोमॅटो सुद्धा भाजलेलो आहे. त्याच्यात आपण ना मसाले घालून घेऊया. तर जितके आपले भेंडी असते तितकं मसाला घालायचं. तर मी मसाला घालतोय नाहीतर तिखट होताला. आणि जो असा गरम मसाला जरासो या हळद ती पण जराशी आणि मीठ आपण कमी घालायचं कारण सोलांमध्ये मीठ असतं ऑलरेडी त्याच्यामुळे आंबट होतं. तर ना आपण मीठ बघूनच घालायचं. जेवढी आपली भाजी असता त्याच्यापेक्षा कमी म्हणजे तुमका समजतं की आपल्याला केवढा घालू हवायचा. तर आता आपण भेंडो घालून घेऊया जो आपण सोला आणि भाजलेलो होतो तो. हे धुवून घेऊया आपण आणि ह्याच्यात आपण ना पाणी घालतो शिजण्यासाठी जरासं जास्त ना. कारण ही भेंड्याची भाजी जराशीच झाली आहे कारण भेंडे कमी होते लागलेले एका टायमात जातले. तर 2 सोला घालून घेतो होते ते.
पण ना ह्याच्यात जरासं पाणी घालून घेऊया, जास्त नाही, जरासा. आणि जेव्हा ह्या पाणी आटताला तेव्हा आपण वरून खोबरा घालून घेऊया. तर आता आपण झाकण मारून ठेवूया, कारण आपली भाजी शिजाक हवी ना, म्हणून. जरासा आता झाकण मारून ठेवतोय, म्हणजे आपली भाजी शिजतली. आता आपण झाकण मारून ठेवूया आणि थोड्या वेळाने भेटूया. आता आपण भाजी खोलून बघूया आपली शिजली आहे काय. गरम तर ना आपल्या भाजीतलं पाणी ना आटलेलं हा. ते काढू गपा, मासे नाही तुगाच ओरडा नकोस, ओरडता. तर आपण ना ह्याच्यात ना वरून ना खोबरा घालून घेऊया. खोबरा दे ना. हा घे, माहिती आहे. खायचा घालू तर ना आता आपण ना वरून खोबरा घालून घेऊया भाजीत. भेंड्याची भाजी म्हटल्या त्याच्यात खोबरा या हव्याच. घेबच झाला एवढा, नाही तर जास्त उतरला, कारण भाजी आपली कमीच आहे, त्याच्यामुळे आपण खोबरा कमीच घालू गोया, नाही तर खोबरा लागताला. तर आता आपली भेंड्याची भाजी तयार काळू आज मासे नाही येतात, उगाच ओरडा नको. वार वगैरे हत्ती नाही तुका काय काय नाही ना वार. आणि आज माझा उपास आले का मासे होय. तर बघा आपली आता भेंड्याची भाजी तयार रेडी झालेली सोला घातली त्याच्यामुळे ना कलर बघा त्याचं कसं चॉकलेटी दिसता, ब्राऊन ब्राऊन. तर तुम्ही येवा आता माझ्यासोबत भेंड्याची भाजी खाऊ. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकताय, नाचण्याच्या, पांढरी भाकरी आणि चपातीसोबत पण चांगली लागतात. तरी बघा आता मी गॅस बंद करून घेते. जर तुमका भेंड्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.